राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज जे वर्कशॉप सुरू झालेलं आहे या वर्कशॉपची थोडी पार्श्वभूमी आपण नीट समजून घेतली पाहिजे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक अभ्यास विभागासारखाच आंतरविद्याशाखीय विभागसुद्धा आहे. आदरणीय कडू सर त्याचे अधिष्ठाता आहेत आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये प्रबोधन करत असताना संतांचे वैज्ञानिकांचे विचार आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सातत्यानं रुजवत आलेली आहे. विद्यापीठातून वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान जेव्हा दिलं जात असते तेव्हा हे सगळं ज्ञान कोणासाठी आहे तर ते विद्यार्थ्यासाठी आहे. विद्याशाखा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्याचं टार्गेट जे आहे ज्याला जे पाहिजे आहे तो आहे विद्यार्थी. याचा अर्थ त्या विद्यार्थ्यासाठी सगळे विषय महत्त्वाचे आहे आणि हे सगळे विषय एकमेकाशी कनेक्ट आहे हे आंतरविद्याशाखेने अनेकदा सिद्ध केलं आहे आणि त्यासाठी वेळीया काम नागपूर विद्यापीठामध्ये सुरू झालेलं आहे. आणि यातनंच ही कल्पना पुढे आली की जर आपण 100 वर्ष पूर्ण करत आहोत, 100 वर्षात लाखो विद्यार्थी आपण घडवलेले आहेत, इथून गेलेले आहेत. मी सुद्धा नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, परंतु हे क्वालिटी कुठेतरी कमी पडत आहेत का? मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जे काही मूल्य सांगितलेले आहेत, जे काही जीवनमूल्य सांगितलेली आहेत, एखादा प्रचारक कसा असला पाहिजे, त्याचा संवाद कौशल्य कसं असलं पाहिजे, व्यक्तिमत्व घडत असताना ते ग्रामीण असो की शहरी असो, या दोन्ही बाबतीमधलं एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, संवाद कसा असला पाहिजे, जीवनमूल्य तुमच्यामध्ये कशी असली पाहिजे हे आणलं पाहिजे आपण. आणि म्हणून या वर्कशॉपचं एक डिझाईन डोक्यात आलं आणि मग सदर चर्चा आदरणीय कुलगुरू सरांशी केल्यानंतर सरांनी अनेक सूचना त्यामध्ये केल्यात. त्यांचा जो काही इतक्या वर्षाचा अनुभव होता, शिक्षणामध्ये कुठल्या गोष्टी हव्या आहेत याची जे काही त्यांना वाटत होतं आणि सगळे विषय मग आम्ही याच्यात इन्क्लूड केले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ऋग्वेदातील सूक्तापासून तर मग पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपल्या भजनामध्ये सांगितलं, हर देश में तू हर बेस में तू, चीटी से भी परमाणू बना, यासारख्या त्यांचे कन्सेप्ट होत्या. त्यापासून तर सेफियनची निर्मिती, पुढे राजेशाही, इथपासून तर मग संवाद कौशल्याचे सगळे नियम आणि मग हे नियम तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये कसे वापरू शकता, कुठे त्याची गरज आहे, व्यवसाय करताना असेल, ग्रामीण भागामध्ये विद्यापीठाचा एखादा विचार पोचवत असताना, जागृती करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने कम्युनिकेशन करावं लागेल तो भाग असेल, घरामध्ये वडिलाला आपल्या जर समस्या सांगायच्या असतील तर ते कशा पद्धतीने सांगायचं लागेल यासाठी कम्युनिकेशन तुमच्यामध्ये लागेल, आपल्या भावना जर आपल्या मित्राजवळ व्यक्त करायच्या असतील त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल लागेल. या सगळ्याच गोष्टींच्या संदर्भातला विचार करून हे जे काही वर्कशॉप आहे डिझाईन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. आणि यातून आदर्श विद्यार्थी, एक आदर्श विद्यापीठाचा वर्षाचा समारोप या वर्कशॉपमधून पूर्ण होणार आहे. आणि मला आनंद वाटतो आहे की सरांनी, कुलगुरू सरांनी आणि आदरणीय कडू सरांनी या कार्यशाळेसाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे गांधीयन थॉट्स या डिपार्टमेंटनी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे एक वेगळ्या वातावरणात, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जो विचार सांगितला, गावातलंच गावात कसं उभं करलं पाहिजे आपण, तसंच गांधींनीसुद्धा सांगितलं आहे. आणि व्यवस्थित पद्धतीनं दोघांनीही कम्युनिकेशन स्किलचा सुंदर वापर करून चळवळ उभी केली. त्यामुळे हा ऐतिहासिक शिबिर हे घडते आहे. त्याकरता मी आदरणीय कुलगुरू सरांचं, आदरणीय डॉक्टर प्रशांत कडू सरांचं, गांधीयन थॉट्सचं खूप आभार मानतो. आणि विशेषतः आमची सहकारी संघटना ज्यांनी मदत केली आहे शिबिर आयोजनासाठी ते म्हणजे विदर्भ युथ ऑर्गनायझेशन. या सगळ्या तरुण मुलांनी आपल्या सहकाऱ्यांसाठी, ज्यांना ते ओळखतसुद्धा नाहीत पण त्यांचे स्किल डेव्हलप झाले पाहिजेत, गावापर्यंत ते पोचले पाहिजेत आणि गाव बदललं पाहिजे, समाज बदलला पाहिजे, ते स्वतः बदलले पाहिजे, ही भूमिका घेऊन एक नियोजन केलेलं आहे, आयोजन केलं आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यापीठाने दिल्यामुळं मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू.